Conservatism to liberalism, Akhada to arena. Welcome to the 34th annual Sports Day of the secondary section at Fravashi Academy. I've never seen a performance like this. To me, this perhaps is one of the best performances that I have seen. And more importantly, it was a reflection of the entire, ethos and culture that this school is actually, inculcating in the entire hierarchy of things. The Malkham was excellent. Amazing to see, the boys and girls at that age, perform with that versatility and flexibility. Every person is so humble, so down to earth, as if he's part of a larger family, working for the larger good, not of the school only, but maybe, for the students, for the entire thing. And these are those things which actually inspire and motivate you. So to me, it has truly been a very inspiring and a motivating experience. ती सिलेक्ट झालेली आहे नॅशनलसाठी 10 मीटर एअर पिस्तूल आणि .22 स्पोर्ट्स पिस्तूल. तर तो सपोर्ट कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे तिला पर्टिक्युलरली स्पोर्ट्समध्ये प्रगती करायला पण खूप चांगलं मिळालं. खूप सपोर्ट केला शाळेने. सो फ्रावशी हे नेहमीच प्रयत्न करते की वेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण गेल्या पाहिजेत समाजामध्ये पण, आणि शाळेच्या पद्धतीने त्याला नर्चर पण केले गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे आवश्यक ॲटमॉस्फिअर असेल, त्यांना जे कुठली गोष्ट अवेलेबल करून द्यायची, त्या सगळ्याला त्यांचा अतिशय चांगला सपोर्ट असतो. ह्याचं मी एक उदाहरण सांगतो की एका दुसऱ्या शाळेतल्या मुलांनी इकडे ॲडमिशन घेतली आणि त्याचं बॅडमिंटनचं नॅशनल मॅच होती रविवारी, आणि त्यांच्या पॅरेंटनी मला सांगितलं की तुम्ही एकदा प्लीज बोलाल का की सोमवारी परीक्षा आहे, लास्ट पेपर आहे. तर मी प्रिन्सिपल मॅडमला फोन केला. त्यामुळे त्याला प्राईज घेऊन यायला सांग, परीक्षा मी नंतर त्याची करून घेते. तर या लेवलला फ्रावशी सपोर्ट करते. स्कूल खूपच मोटिवेट करतं मुलांना, त्यांच्या नॉलेज किंवा त्यांच्या सक्सेसला सेलिब्रेट करतं, आणि मोरल व्हॅल्यूज वगैरे खूप शिकायला भेटतं. ॲपरेटस असतात इंडिव्हिज्युअल मॅचेस, त्यात तो इंडियामध्ये 5th पोझिशनला होता. आणि नेक्स्ट मंथमध्ये जिम्नॅस्टिकच्या मॅचेस आहे कोलकात्याला. तर हा एक खूप अभिमानाचा क्षण आहे आमच्यासाठी. आणि हा पूर्ण म्हणजे जो प्रवास आहे इतक्या वर्षाचा, हा केवळ फक्त फ्रावशी अकॅडमीमुळे शक्य झाला. कारण की फ्रावशी अकॅडमी म्हणजे एज्युकेशनसोबत स्पोर्ट्ससाठी मुलांना खूप प्रोत्साहित करते. हे आम्ही खूप पर्सनली अनुभवलं आहे. म्हणजे रतनलाल सर असतील, सगळे कोचेस असतील, यशवंत जाधव सर असतील, आणि प्रिन्सिपल मॅम असतील, त्यांचे टीचर्स असतील, या सगळ्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यामुळंच आम्ही नॅशनलला पोहोचू शकलो आणि गोल्ड मिळवू शकलो.